तर मित्रांनो, आजचा दिवस खूप सुंदर गेला आहे. मी सुरुवातीला हा व्हिडिओ टाकतोय कारण आपण आज 5,000 रनिंग क्रॉस केले. कारण काय होतं, व्हिडिओ तुम्ही सुरुवातीचा बघता आणि नंतर व्हिडिओ स्किप करता. 5,000 प्लस रनिंग झाले आणि प्लस आपण JNPT जेट्टी बंदरावर गेलेलो. तो बंदर ते पण आपण एक्सप्लोअर केले. आणि आपण नवी मुंबईमध्ये न एंट्री करता फक्त नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या एरियामध्ये कोणत्या टायमिंगला कोणती ट्रिप घ्यायची, कोणत्या टायमिंगला कोणती ट्रिप घ्यायची, हे पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा, व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ जर स्किप केला तर ही अर्निंग कशी केली, काय केली हे तुम्हाला अजिबात माहिती समजणार नाही. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. चला व्हिडिओ सुरुवात करतो. आता बघा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी जनार्दन काशीद आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 1 मे 2026 आणि वार आहे शुक्रवार. तर सर्वप्रथम तुम्हाला आज महाराष्ट्र दिनाच्या खूप 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 शुभेच्छा आपल्या JK7598 या चॅनलकडून, आपल्या सबस्क्रायबर परिवारांसाठी. तर आज महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो, आपण आता गाडी काढलेली आहे. सकाळी वाजलेत 9:30 झालेत. ॲक्च्युली लवकर गाडी काढलेली, पण काय झालं होतं, मला एक रिझर्वेशन ट्रिप होती मित्रांनो. म्हणून आपण खारघरवरून तलोजाची आपण ॲक्सेप्ट पण केलेली. 600 रुपये काहीतरी देत होता. पण ती रिझर्वेशन ट्रिप आपण आता पिकअपला CNG भरून चाललो होतो तोपर्यंत ती कॅन्सल झाली. त्या रिझर्वेशन कॅन्सलचे आपल्याला 79 रुपये मिळाले. आणि आता परत आपल्याला जस्ट लगेच एक उबरमध्येच न्यू पनवेलची एक ट्रिप मिळाली. आपण ॲक्सेप्ट केली. मॅच रडारमध्ये आली, मॅच झाली. तर आता आपण पिकअप लोकेशनला चाललो आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि असंच आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड व्हिडिओ अर्निंगच्या संदर्भात येत असतात. तर तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर आपलं परत गॅरेजचं काम झालं. गेला महिना एप्रिल माझा पूर्ण गॅरेजमध्ये याच्यातच खर्चामध्येच गेलेला आहे. या महिन्यात तरी आशा करूया चांगला महिना जाईल. तर तुम्ही आपल्याबरोबर सतत व्हिडिओमध्ये राहत जावा. तुम्हाला पूर्ण इर्टिगा गाडी संदर्भात सर्व नॉलेज कसं काय ते याच्यात समजून येईल. आज 1 तारीख आहे मित्रांनो, महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे. आज सुट्टी आहे सगळीकडे. पण तरी पण आज आपल्याला नवी मुंबईत या एरियामध्ये बिझनेस होऊ शकतो. कारण उद्या शनिवार सुट्टी, रविवार सुट्टी, 2-3 सुट्टी आहेत. एखादी आउट स्टेशन पण लागू शकते. तर त्या प्रयत्नात आपण आज निघालो आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. आता पिकअप लोकेशन राहतो, कस्टमरला पिकअप करतो आणि मग देतो अपडेट तुम्हाला. मित्रांनो, आता 9:30 झालेत आणि आपण आता पिकअपला चाललो आहे. पेट्रोलवरती आहे गाडी CNG वरती करायची आहे मित्रांनो. कधी पण लक्षात ठेवायचं, 1-2 किलोमीटर गाडी सकाळी पेट्रोल करतात. मी CNG वर टाकली आणि जातो आता पिकअपला. मित्रांनो, अशा प्रकारे आपली पहिली ट्रिप एंड झाली. 10 वाजलेत. 15 किलोमीटर डिस्टन्समध्ये 2 किलोमीटरचा पिक होता. 12-13 किलोमीटर डिस्टन्स होता. पैसे काय दिलेले काय माहिती नाहीत, पण कारण ॲडव्हान्समध्ये एक आपल्याला एक्सेल इंटरसिटीची ट्रिप आले. मला वाटतं पनवेलमधूनच आहे, कुठेतरी रिसॉर्टची आहे बाहेरची. चांगले पैसे दाखवलेत. आपण पिकअप लोकेशनला चाललो आहे. कस्टमरचा फोन आलेला. तर ती ट्रिप एंड झाल्यानंतर या दोन्ही ट्रिपचे आपल्याला किती पैसे दिले मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, 10 वाजून 57 मिनिटं झालेत. 42 किलोमीटर गाडी चालले आणि आपण आता इथे पाठीमागं रिसॉर्ट होता, कस्टमरला ड्रॉप केलं. मस्त रिसॉर्ट होता, एकदम भारी रिसॉर्ट वाटला. आणि एकदम असं झाडीचं नेचर ह्याच्यामध्ये भारी होतं रिसॉर्ट. तर आपलं 2 ट्रिप कंप्लीट झालेत. 1100 रुपयाचं काम झालं आहे. मी 1 मिनटात तुम्हाला सांगतो टोटल, एक स्क्रीनशॉट देतो किती झालं. जरा गाडी साईडला घेतो, वॉशरूमला जायचं आहे मला. तर पहिली ट्रिप होती जी आपल्याला खारघरवरून न्यू पनवेलची लागलेली, तिचे 396 रुपये मिळाले. स्क्रीनशॉट देतो आहे त्याचं मी. आणि जी दुसरी ट्रिप होती न्यू पनवेलवरून डायरेक्ट ह्या पनवेलच्या पुढे कर्नाळा स्टेडियम, खारपाडा टोलनाक्याच्या अलीकडेच आतमध्ये आहे 2 किलोमीटरवरती. तर त्याची आपल्याला
750 रुपये आसपिंक आय थिंक काहीतरी भेटलेत. मी स्क्रीनशॉट देतो त्याचा पण इथे. तर अशा पद्धतीनं टोटल, आणि ती सकाळी एक कॅन्सल झालेली 79 रुपये, असे म्हणून 1100 रुपयाचं काम झालं. 11 वाजलेत. तर कमी वेळामध्ये चांगलं काम झालं. गाडी पण कमी चालली, 42 किलोमीटर. आता इथून आपल्याला कोणती एखादी ट्रिप मिळते का बघायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचं विशेष म्हणजे या कस्टमरने आपला नंबर पण घेतला. यांना उद्या परत रिटर्न पनवेल रेल्वे स्टेशनला यायचं आहे. त्यांना बोललो की एवढं लांब आहे. 870 रुपये त्यांचं टोटल बिल झालं आहे. पण उबरने आपल्याला 600 दिले. माहीत नाहीत कशाचे कट करून घेतलेत पैसे. आय थिंक 5चे वगैरे कट झाले असतील. तर त्यांना बोललो 8 जणी 1600 होत आहेत. तर तुम्ही एक काम करा, मला 1500 रुपये द्या. तर उद्या जर त्यांचा फोन आला मला, तर मी त्यांना पिकअप करायला येईन इथेच, आणि इथून त्यांना परत पनवेल रेल्वे स्टेशनला ड्रॉप करीन. ते 1500 रुपये होतील. बघूया आता ते जर झालं तर. नाही, त्यांना जर गाडी भेटली तर ते निघून जातील. तर ठीक आहे, आता इथे जास्त वेळ थांबत नाही. इथून आता आपण पनवेल साईडला निघूया. कोणती एखादी ट्रिप. आता मी लॉग इन तर झालं आहे, सर्व चालू केलं आहे. फक्त आता ओला चालू करायचं आहे. ओला चालू करतो आणि कोणती ट्रिप मिळते बघतो, देतो अपडेट तुम्हाला. तर ग्रँड सेंटर मॉलला आहे. कस्टमरला ड्रॉप केले. 400 रुपये भेटले आपल्याला. पळसपे फाट्याला होतो. पळसपे फाट्यावरून आपल्याला एक ट्रिप मिळाली डायरेक्ट नेरूळची. कस्टमरनं आलं, ड्रॉप केलं. असं मिळून टोटल आपलं 1500 रुपयाचं उबरमध्ये काम झालं आहे. ओलाला अजून काय सुरुवात झालेली नाही. आता एक ट्रिप आलेली इंटरसिटीची होती, अलिबागची होती, पण उबर गोची होती. मी ते ऑप्शन बंद करायचं विसरलो होतो. 1000 रुपये 1100 रुपये काहीतरी दाखवत होतं 2 तास. तर एक्सेल असती तर मी गेलो असतो अलिबागला, पण ती गोची असल्यामुळे मग मी नाही घेतली. तर आता इथं पुढे कुठेतरी गाडी साईडला लावतो. सध्या साईडलाच आहे, पण पोलीसवाले आले तर प्रॉब्लेम येऊ शकतो. कुठेतरी सेफ गाडी लावतो आणि वेळ भेटला तर जेवण करतो, नाही तर ट्रिप भेटली तर निघून जातो. आपलं जेवणाचं टायमिंग 1 ते 1:30-2च्या आसपास असते. आत्ता 12:15 झालेत. 82 किलोमीटर गाडी चालली. 1500 रुपये अर्निंग झालेली आहे आपली. बघतो आता ओला पण चालू करतो मित्रांनो. मी आहे डोंबिवलीला. सीवूडला होतो. जस्ट तुम्हाला बोलतो होतो गाडी तिथे साईडला घ्यायचा मी विचार करत होतो. तोपर्यंत आपल्याला एक डोंबिवलीची ट्रिप आली. रेट चांगला दाखवला, टायमिंग कमी दाखवला. 1 तास 5 मिनटं दाखवलं टायमिंग. तेवढ्या वेळातच आपण पोहोचलो आणि 600 रुपये दिलेत आपल्याला. 600 रुपये कस्टमरचं बिल झालं. 603 रुपये. 600 रुपये आपल्याला भेटले. 2-3 रुपये कट झाले. तर चांगली एकदम मस्त ट्रिप मिळाली. अशा चांगल्या जर ट्रिप असतील, आता समजा मी जर मुंबईची ट्रिप घेऊन गेलो असतो तर मला वेळ 1.5-2 तास लागले असते. पैसे तेवढेच भेटले असते, 100-150 एक्स्ट्रा. तर आता डोंबिवलीला, तर त्याच्यामुळे मी डोंबिवलीला आलो. आणि दुपारचं टायमिंग आहे, ट्रॉफिक काही नव्हतं. पूर्ण रस्ता मोकळा होता. थोडं आतमध्ये डोंबिवलीत जरा थोडंसं लागलं. आता मी जस्ट इथून जेवायचं आहे, मला CNG पण भरायचं आहे. 114 किलोमीटर गाडी चालली. 1:25 झालेत आणि आता लॉग इन करू, तिकडे जाऊ का जेवायचं करू. आता बघतो इथं CNG पंप इथे आसपास कुठे आहे का. CNG भरतो आणि नंतर मग लॉग इन होतो. तर मित्रांनो, आपण आहे आता सीवूडला. बघितलं तुम्ही 3:30 वाजलेत. सांगतो तुम्हाला, आपण डोंबिवलीला गेलो. डोंबिवलीला ती ट्रिप कस्टमरला ड्रॉप केलं. त्या ट्रिपचे 600 रुपये मिळाले. आणि त्याच्यानंतर आपण जस्ट गाडी लावायला बघत होतो. म्हटलं CNG भरू आणि जेवण वगैरे करू याचा विचार चालला, कारण 1:30 वाजलेले. पण काय झालं, मला तिथून एक मला 1.5 किलोमीटरचा पिकअप, आणि मला जिकडे CNG भरायला जायचं होतं हायवेला, त्याच्या पलीकडची एक बुकिंग आली 300 रुपयाला एक्सक्लुझिव्ह डायरेक्ट उबरमध्ये. मग ॲक्सेप्ट केलं. म्हटलं MT जाणार, कारण जाताना बघितलं होतं थोडंसं ट्रॉफिक होतं. 15-20 मिनटं तर मला तिकडे जायला लागली असती. मग म्हटलं तिकडे CNG पंप मला माहिती आहेत हायवेचे, म्हणून म्हटलं मग ती ट्रिप ॲक्सेप्ट केली. गेलो, कस्टमरला तिथं ड्रॉप केलं. तिथून बाहेर आलो, एका झाडाखाली तिथं गाडी सावली लावली आणि जेवण करत होतो. जेवण करत मी ॲप बंद केलेलं, दोन्ही ॲप, उबर पण बंद केलं, ओला पण बंद केलं, कारण उबरच्या ट्रिपा वाजत होत्या अंबरनाथ, उल्हासनगर वगैरे, त्यामुळे मी बंद ठेवलेला. आणि जर जेवण संपत आल्यानंतर मी जस्ट ओला चालू केलं. म्हटलं बघूया, आज सगळं उबरच करतोय, ओलामध्ये एखादी तरी करूया म्हणून ओला चालू केलं. आणि माझं शेवटचं थोडं जेवण घास बाकी होता, तोपर्यंत एक मला सीवूडची ट्रिप परत ओलामध्ये वाजली. मी ॲक्सेप्ट केली. सीवूड म्हटल्यानंतर पटकन ॲक्सेप्ट केली. आणि नंतर विचार केला, नंतर जेवण वगैरे संपवलं, पाणी पिलो. आणि मग म्हटलं आता CNG तर भरायचं आहे, आपण ट्रिप तर घेतली आहे. मग म्हटलं एक काम करू, आधी कस्टमरला पिकअप करू, कस्टमरला रिक्वेस्ट करू जाता की सर मला 1-2 मिनटं CNG भरायसाठी वेळ आहे का. जर कस्टमर ओके झाले तर CNG भरू, जर नाही ओके झाले तर 2 कांड्या होते आपल्याकडे. आपण रिझर्व लागेपर्यंत सीवूडला पोचलो असतो. आणि आपल्याला पेट्रोल पण आपण बॅकअपसाठी त्या दिवशी भरलं होतं, पेट्रोल पण होतं आपल्याकडे.
या विचाराने मग आपण डायरेक्ट गेलो पिकअपला, कस्टमरला पिकअप केलं. पिकअप करून जस्ट थोडं पुढं आल्यानंतर त्या CNG पंप कस्टमरला रिक्वेस्ट केली. कस्टमरला ठीक आहे म्हणले भरा. CNG भरला. तिथे तुम्हाला 527 रुपयाचा 530 रुपयाचा CNG बसला आहे. CNGचा व्हिडिओ नाही काढला मी, फोटो काढला, स्क्रीनशॉट टाकतो इथे तुम्हाला. CNG भरला आणि डायरेक्ट इकडं आलो. 45 मिनटं मला दाखवली होती पिकअप केल्यापासून. तर बरोबर 45 मिनटात आपण आता ग्रँड सेंटर मॉलला कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि आता इथे थांबलो आहे. आता ओला चालू आहे, फक्त उबर अजून चालू केला नाही. ओलामध्ये एक मला परत शिळफाट्याची ट्रिप वाजत होती. कल्याण डोंबिवलीला मित्रांनो जायला काय हरकत नाही, पण कल्याण डोंबिवलीला कधी जायचं? जर तुम्ही गाडी चालवत असाल ना, तर तुम्हाला एक सांगतो, कल्याण डोंबिवलीला ना तुम्ही 10-11 नंतर 10-11 ते 4 याच्या दरम्यानच कल्याण डोंबिवलीला जर एखादी ट्रिप लागली तर जाऊ शकता. 10, 11, 12, 1, 2, 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत जरी ट्रिप लागली तरी तुम्ही तिकडे जाऊ शकता. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, हा लीला फार्म हाऊस आहे. इथे आपण कस्टमरला ड्रॉप केले. तुम्ही जर आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर रात्री आपण इथेच आलेलो. पाठीमागे हॉल होता, तिथे लग्न होतं, त्या लग्नाला आलेलो. तिथे कस्टमरला ड्रॉप केलेलं आणि आता आपण जस्ट इथून चाललोय परत रिटर्न. हे बघा, हा फार्म हाऊस आहे. हे पुष्पकनगरच्या आतमध्ये आहे मित्रांनो. आपण सीवूडला होतो आणि तुमच्याशी बोलत असतानाच आपल्याला ही ओलामध्ये एक ट्रिप आलेली. आलो, कस्टमरला जस्ट पिकअप केलं, ड्रॉप केलं. 488 रुपये दाखवले. कस्टमरने आपल्याला 100 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे टोटल 550 रुपये दिले. अशा प्रकारे आपण ही ट्रिप एंड झाली. आता इथून ट्रिप एखादी मिळते का बघू. तर आपलं जवळजवळ काम बऱ्यापैकी झालं आहे मित्रांनो. गेट अर्धाच उघडा, 1 मिनटात थांबा, गेट उघडतो मी. तर खूप छान फार्म हाऊस आहे, एन्जॉय करायला लोक येत आहेत. हे बघा, हा फार्म हाऊस कुंडेवहाळ, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. इकडलं कोणी असेल तर तुम्ही सांगू शकता. तर आता आपलं काम मित्रांनो खूप छान झालं आहे. 4:45 आपल्या पीक हावर टाईमच्या अगोदर काम झालं आहे आपलं 3,500 रुपयाचं. तर पीक हावर आहे आपल्याकडे अजून 2 तासाचा, 3 तासाचा, 5 ते 8. तर या पीक हावरमध्ये काम करायचा विचार आहे. आणि मित्रांनो आज काम असं झालं ना, आपल्याला दिवस थांबायलाच भेटलं नाही. जशी बुकिंग सोडतो तशी दुसरी बुकिंग, आणि पण 400-500 अशा बुकिंग भेटत गेल्या. त्याच्यामुळे एकदम मस्त अर्निंग झाली आणि लवकर झाली. सुट्टी असेल ना तर त्या दिवशी इर्टिगा गाडीवाले ज्यांची कोणाची इर्टिगा गाडी असेल ना, त्यांना मी सांगतो, बघा ना, 4:44 झालेत, 176 किलोमीटर गाडी चालले आणि आपलं एवढं काम झालं 3,500चं. तर ज्याला सुट्टी असेल ना, ज्याच्याकडे इर्टिगा असेल त्यांनी कधी चुकून सुद्धा सुट्टी असेल तेव्हा घरी थांबायचं नाही. त्यांनी फुल दिवसभर काम करायचं. तुमची 5,000 रनिंग क्रॉस होणार म्हणजे होणार 101. हां, ज्यावेळेला वर्किंग आवर असतील, वर्किंग डे असतील, त्यावेळेला एखाद्या वेळा तुम्ही सुट्टी घ्या. सोमवार असेल, मंगळवार असेल किंवा गुरुवार असेल. म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार कधी सुट्टी घ्यायची नाही, किंवा ज्या अशा गव्हर्नमेंट सुट्ट्या असतील त्यावेळेला कधी सुट्टी घेऊ नका. सुट्टी जर घेतली तर तुमचा धंदा होणार नाही. आपल्याला हे 2-3 दिवसच धंदा कव्हर करण्यासाठी 2-3 दिवस असतात. याच्यामध्ये 4-5 हजार जर झाले तर आपला आठवड्याचा कव्हर होऊन जातो. बाकीचे दिवस मग 3,000, 3,500 मुश्किलने होतात. तर अशा प्रकारे इर्टिगा गाडी जर असेल कोणी तर ते तुम्ही या प्रकारे बिझनेस करा. तुम्हाला नक्कीच ओला उबेरमधून पण चांगले पैसे मिळतील. तर आता मित्रांनो मी उबर पण चालू करतो आहे आणि आता मला इकडून पनवेल जवळ आहे आणि उलवे थोडंसं लांब आहे. तर पनवेलला जाऊ की उलव्याला जाऊ हा विचार चालला आहे माझा. करंजाडे जवळ आहे मला इथून, पण मी विचार करतो करंजाडेलाच जातो, कारण एखादी चांगली मोठी ट्रिप भेटेल, वाशी त्या साईडची जर ट्रिप भेटली तर आपलं अजून चांगलं काम होऊन जाईल. तर ठीक आहे मित्रांनो, आता बघतो उबर चालू करतो आणि कोणती ट्रिप मिळते देतो अपडेट तुम्हाला. तर आपण उलवेला येण्याचा निर्णय घेतला, पनवेलकडे गेलो नाही. कारण पनवेलला जर आपण गेलो असतो तर 100% घरी गेलो असतो. 3,500 अर्निंग आले, कंटाळा आलाय, चला जाऊया घरी, कारण तिथून आपलं घर जवळ होतं. उलव्याला आलो, म्हणलं उलव्याला आलो तर निदान 2-3 तरी बुकिंग करू आपण. त्यामुळे आपण उलव्याला आलो, कारण इथून एमटी तर घरी जाणार नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं 3,500 क्रॉस झाले अर्निंग. आणि अजून आत्ता 5 वाजलेत, पीक हावर तर चालू झाला आहे. पण आज सुट्टीचा दिवस आहे, मला वाटत नाही काय, पण एखादी आपण करूच, सोडायची नाही. तर अशा प्रकारे आपला आजचा दिवस पूर्णपणे एंड होत चाललेला आहे.
सकाळी आपण मला वाटतं 9:30, आता मला आठवत नाही एवढं, पण आपण व्हिडिओमध्ये दिलं आहे 9-9:30ला काहीतरी निघालेलो. तर चांगली अर्निंग झाली आज. आणि मला कालच्या व्हिडिओला एक कमेंट होती, झीनत अमन 6 असं काहीतरी नाव आहे त्यांचं, माहीत नाही नक्की नाव काय आहे, पण त्या त्यांच्या ID वरती हे नाव दिसतं आहे. तर त्यांची प्रत्येक व्हिडिओ ते बघतात आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात. त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद. तर धन्यवाद. तुम्ही जर झीनत अमन 6 तुम्ही जर आपला व्हिडिओ आजचा हा बघत असाल तर त्यांच्यासाठी तुम्हाला खूप धन्यवाद. तर तुमच्या प्रत्येक कमेंट असतात, त्या कमेंटला मला उत्तर द्यायचं होतं, पण मी म्हटलं डायरेक्ट आपण व्हिडिओमध्येच देऊ. मी कोणत्याही स्पीडमध्ये गाडी स्पीड ब्रेकरवरून उडवली नाही, काही नाही. माझी चुकी झाली की मी 7 कस्टमर बसवले. ॲक्च्युली 6 जण अलाउड असतात, 7 बसवायचे नसतात, पण लग्न होतं आणि ते काय बोलले, आता एकच जणच राहतं आहे आणि आम्हाला लग्नाला पोचायचा उशीर झाला आहे, एक जणासाठी आम्ही दुसरी गाडी करू प्लीज, रिक्वेस्ट केली त्यांनी आपल्याला. आणि त्यांनी एक्स्ट्रा पैसे पण दिले आपल्याला, म्हणून आपण ते एक कस्टमर घेतला. आणि एकदम नॉर्मल कळंबोली रोडपालीतून कळंबोलीत जाताना एक छोटा स्पीड ब्रेकर आहे नॉर्मल, तिथे काय 20-30चं स्पीड असेल, त्या स्पीडमधून गाडी चढली आणि उतरताना एकदम गाडी अशी ही झाली, त्याच्यामुळे ती स्प्रिंग तुटली. आणि स्प्रिंग तुटली म्हणजे काय, गाडी आपटल्यावरच स्प्रिंग तुटली. अशा माझ्या हायवेला कितीतरी स्पीड ब्रेकर मी जोरात उडवलेत, त्यावेळेला तुटली नाही. मग असा स्प्रिंग तुटली, तो एक ते हे झालं, निमित्त झालं. पण ते चेंज करा, ॲक्च्युली त्याचे रबर पुढचे खालचे जे स्प्रिंगच्या जे वरती आणि खाली रबर असतात ना, ते आपल्याला चेंज करायचे असतात. एक 50-60 हजार किलोमीटर झाले का, मी ते चेंज केले नव्हते. जशी गाडी घेतली ना तसेच ते रबर होते, ते रबर झिजून पूर्ण ते लोखंडाला स्प्रिंग ही झाली होती, तो झटका बसल्यामुळे ती स्प्रिंग तुटली. बस, बाकी दुसरं स्प्रिंग तुटायचं दुसरं काही कारण नाही. तुम्ही जर इर्टिगा गाडी, कुठल्या डिझायर गाडी, कोणतीही गाडी वापरत असाल तर कायम लक्षात ठेवा, त्या स्प्रिंगचा कधी सर्व्हिसिंग करत असाल तर त्या स्प्रिंगावरचे रबर खालचे चेंज करून घ्या, जेणेकरून तुमच्यासाठी पण असा काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि तुम्ही पण सुरक्षित गाडी व्यवस्थित चालवाल, सुरक्षित जाल, एवढंच मला सांगायचं. आणि हां, ओव्हरलोड कस्टमर नक्की भरू नका. मी भरत नाही, कधीच भरत नाही. मी कितीतरी वेळा अशा ट्रिपा कॅन्सल केलेत, पण त्या सगळ्या लेडीज होत्या आणि खूप रिक्वेस्ट करत होत्या. लेडीज होत्या म्हणून असा पण विषय नाही, पण ते मला पण थोडंसं हे वाटलं, त्यामुळे मी ते 7 कस्टमर बसवले होते, एक कस्टमर एक्स्ट्रा बसवला आणि त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. बस, हे तुम्हाला त्या कमेंटला माझ्या या व्हिडिओमधून उत्तर आहे, बाकी दुसरं काही नाही. तर पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद. जे आपले सर्वजण व्हिडिओ बघतायत, सबस्क्रायबर, आणि ज्यांनी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं, त्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. असाच सपोर्ट राहू द्या आणि असेच व्हिडिओ आपण नवीन रोजच्या रोज बनवत जाऊ. आता सध्या ओलवेलत आहे, दोन्ही ॲप लॉगिन आहेत. बघूया आता कोणती ट्रिप. सध्या जरा शांत झालं आहे, कारण सकाळपासून जे आपण स्टार्ट झाल्यानंतर जे ट्रिपवर ट्रिप ज्या भेटत होत्या, जेवण करायला तर आपण बंद करून ठेवलं होतं, पण आता सध्या थोडं ट्रिप नाही आहे, आपण थोडंसं वेट करतो आहे ट्रिपसाठी. तर बघूया आता कोणती ट्रिप मिळते इथून. मित्रांनो, तुमच्याशी बोलत होतो, बोलून फोन ठेवला आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला उबरमध्ये एक्सेलमध्ये डायरेक्ट एक्सक्लुझिव्ह JNPT जेट्टीची ट्रिप आली. आता आपण सध्या JNPT बंदराच्या इथं ना एक पब्लिक जेट्टी आहे, इथून डायरेक्ट गेटवेला जायला चान्स आहे. आता पुढे मी काय तुम्हाला दाखवू शकत नाही, ते अलाउड नाही शूटिंगचं, पण हे बघा, हे कस्टमरला आपण इथं सोडलं आहे आणि ते आता गेटवेला चाललेत. आणि हे बघा, इथं तुम्ही जर कधी आला तर लक्षात ठेवा, इथं समोर तिकीट काउंटर आहे, इथं कस्टमर तिथं तिकीट काढायला गेलेत. हे बघा, हे तिकीट काउंटर आहे, हे तिकीट काढायचं आणि इथून पुढं जायचं, तिथं जेट्टे लागतात. आणि त्याच्यानंतर मग परत हे मी बघू, जमलं तर तुम्हाला थोडंसं शूटिंग काढण्याचा प्रयत्न करतो. गाडी पार्क करू आपण इथं जरा आणि इथून तुम्हाला JNPTचा नजारा. जर कोणी सिक्युरिटी तिथं उभा आहेत, शूटिंग काढू देत नाही असं काही नाही बोलले मला, पण तरी पण आपल्याला बघा, इथं जेट्टी आहे आणि इथून तुम्ही डायरेक्ट गेटवेला जाणार. हे JNPT बंदर आहे. आता माहीत नाही उन्हामध्ये किती दिसतंय. हे बघा, हे JNPT बंदर आहे, तिथं जहाज लागले, ते मोठं दिसते, ते जहाज आहे, ते कंटेनर येतात, कंटेनर खाली करून घेतात यार्डमध्ये. तर ठीक आहे, बस. तर मी तिथं त्यांना टायमिंग पण विचारलं मित्रांनो, की बाबा इथून गेटवेला जायला लास्ट किती वाजता आहे जेट्टी. 8:30ची लास्ट जेट्टी आहे. जर कोणी तुम्ही नवी मुंबई, कळंबोली, पनवेल इकडून राहणार असाल आणि तुम्हाला जर समुद्रमार्गे जर जेट्टीला जायचं, याला आपल्या गेटवे ऑफ इंडियाला जायचं असेल,
तर इथून 8:30ची लास्ट ही आहे जे आपली हे लॉन्च भेटेल तुम्हाला. आणि तिकडून यायला 7:15ची जे म्हणजे गेटवेवरून इकडं नावाशिवाला यायला. इथून मग तुम्ही आपलं काहीतरी रिक्षा वगैरे करून मग पनवेल त्या साईडला जाऊ शकता. तर असा प्रकार ही बघा सगळी पाईपलाईन आहे साईडची मित्रांनो. तुम्ही जर कोण नवीन असाल तर चॅनल व्हिडिओमध्ये बघा. JNPT बंदर तुम्ही जर पुस्तकामध्ये वगैरे वाचलं असेल. व्हिडिओ खूप मोठा होतो मित्रांनो, होऊ द्या, पण खूप इन्फॉर्मेटिव्ह माहिती आपण देतोय तुम्हाला आज इकडे आलोय म्हणून. तर ते जे दिसते ना ते BMCT बंदर आहे. BMCT म्हणजे जहाजे लागतात मित्रांनो, इथं मोठी मोठी जहाजं लागतात आणि त्याच्यातून मग ते कंटेनर वगैरे बाहेरच्या देशातून असे कंटेनर असतात. तर ठीक आहे, आता झाली एवढी माहिती. व्हिडिओ खूप मोठा होईल मला माहिती आहे. तुम्ही बघावा एवढं आणि सपोर्ट करावा. आणि नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला आता मी जातो आपल्या ट्रिपसाठी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 7:30 झालेत. 244 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि आपण आता सध्या आहे नेरूळ रेल्वे स्टेशनला. आपण तिथं होतो जेट्टीवरून बाहेर निघालो आणि तिथं टाउनशिप आहे म्हणून तिथं एक अर्धा तास वेट केला आपण. आणि अर्धा तास वेट केल्यानंतर आपल्याला एक डायरेक्ट नेरूळ रेल्वे स्टेशनची ट्रिप आली एक्सेलमध्ये, उबरमध्ये. 580 रुपये दिले त्या ट्रिपचे आपल्याला. चांगले पैसे दिले. 20 किलोमीटरचे, 20 किलोमीटर अंतर होतं. 580 रुपये एकदम चांगले पैसे दिले. आणि आपली अर्निंग आता 3,500च्या आसपास आलेली आहे फक्त उबरमधली आहे मित्रांनो. ओलाची 1,000 म्हणजे जवळ 4,500 अर्निंग आज क्रॉस झाले. अजून जरी काम केलं ना मी 1-1.5 तास तरी 5,000 आज अर्निंग 100% क्रॉस होईल. पण आता मित्रांनो बस झालं, पोटापुरतं झालं आहे आपल्या. जास्त हाव करणं पण चांगलं नाही. तर ठीक आहे, आता मी इथून लॉग इन झालो आहे. आता इथून आपण घराकडची ट्रिप घेतो आहे. कामोठा, कळंबोली, खारघर एखादी कोणतीही ट्रिप असेल तर शेवटची ट्रिप घेऊन आपण घरी जाऊया. बघूया आता कोणती ट्रिप मिळते आपल्याला ते. मित्रांनो अर्निंग आता मी सध्या खारघरमध्ये तुम्हाला सांगतो थोडक्यात. नेरूळला होतो, नेरूळवरून एक खारघरची ट्रिप आणली. 4,700च्या आसपास अर्निंग झाले मित्रांनो. 5,000चा आकडा क्रॉस करायला 265 रुपयाची गरज आहे फक्त आपल्याला. आणि जर 1 मे महाराष्ट्र दिवस आणि आज माझ्यासारख्या मराठी माणसासाठी खूप चांगला दिवस गेला आहे. एवढा महिनाभर एप्रिल माझा जो जसा गेला ना त्याच्यापेक्षा आजचा दिवस खूप सुंदर गेला आहे. फक्त आता ह्या 265 रुपयाची एक जरी ट्रिप लागली तर त्याला 4 चांद लागतील. तर अशा प्रकारे मी आता वेट करतोय 265 रुपये ट्रिपचा. एक तेवढी करूनच जाणार मी आज. 5,000 करायचा प्लॅनच करतोय. टाईम पण जास्त झाला नाही, 8:15 झालेत फक्त. एकाच ट्रिपची गरज आहे आपल्याला, जास्त नाही. आणि तेवढी अर्निंग आपली 5,000 क्रॉस होईल. तर जास्त नाही वेळ घालवतो, आता पटकन ट्रिप बघतो आणि करतो. बघू शकता 9:19 झाले. 275 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता आहे खारघरमध्ये. तर मित्रांनो आलो आहे आपण आता घरी. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे 9:30 वाजलेत आणि 280 किलोमीटर गाडी चालली. आपण 12 तास काम केले. सकाळी पण 8-9 8:30 9:30 वाजले असतील, मला एवढं टायमिंग माहिती नाही, पण त्या टायमिंगलाच आपण निघालो होतो. तर आपण तुम्हाला सांगतो मी उबरमध्ये आपण 8 ट्रिप कंप्लीट केले. 3,645 रुपयाचं काम झालं आहे. मी स्क्रीनशॉट देतो इथे, मी लिहून ठेवलं आहे मित्रांनो, माझ्या लक्षात राहत नाही म्हणून. तर मी उबरचा स्क्रीनशॉट देतो इथे. आणि ओलामध्ये आपण 4 ट्रिप कंप्लीट केले, 1,464 रुपये. आणि टोटल मिळून आपली अर्निंग झाली आहे आज 5,109 रुपये. 1 मे महाराष्ट्र दिवस, याच्यामध्ये आज माझी अर्निंग खूप सुंदर आणि रेकॉर्ड ब्रेक अर्निंग झाली आहे 5,109 रुपये. तर याच्यामध्ये जर खर्च जर बघितला जर मित्रांनो 280 किलोमीटर गाडी चालली. 280 किलोमीटर गाडीच्या हिशोबानं जर बघितलं तर आपण 1,200 रुपयेचा मी CNG पकडला. याच्यामध्ये आरामशीर तेवढा CNG गेला असेल. 2 टाक्या तर लागल्या मला. 1,200 रुपये CNG मायनस केला. उबरचा पास 254 रुपये मायनस केला आणि ओलाचा पास 85 रुपये मायनस केला. हे 3 जर मायनस केलं तर आपल्याकडे जवळजवळ 3,570 रुपये म्हणजे 3,500 रुपये अर्निंग आपल्याला आज प्रॉफिटमध्ये आहे. आपण 3,500 रुपये. खूप सुंदर अर्निंग झाली, छान अर्निंग झाली. तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. कोणत्या कोणत्या ट्रिपा घ्यायच्या, कुठल्या घ्यायच्या, कुठल्या नाही घ्यायच्या, कोणत्या टायमिंगला कोणती ट्रिप घ्यायची, कोणत्या टायमिंगला कोणती ट्रिप घ्यायची नाही, हे सगळं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला समजेल. तर खूप सुंदर अर्निंग झाली. 5,000 आपण क्रॉस केला. आजचा मे महिन्यातला पहिला दिवस आपला चांगला गेला. एप्रिल महिना आपल्याला त्रास झाला.
तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच थांबवतो होता. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.